नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यावरती काल हल्ला झाला आणि त्यामध्ये मानेवचा वार पाठीवरती बसला. सदर घटना म्हणजे इंदापूर तालुक्यातले इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता. तर नेमका हा हल्ला कोणी घडवून आणला, काय झालं नेमकं? भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती अनेक वेळा आपण पाहिलं असेल की याच्या अगोदर सुद्धा हल्ले होत आहेत, परंतु इंदापूर तालुक्याचं जे राजकारण आहे हे फार वेगळ्या वळणावरचं राजकारण आहे. आणि या हल्ल्यामागं नेमकं कोण आहे, तर कशामुळे हल्ला घडला, काय झालं, या सगळ्या विषयाची आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. आणि नेमकं या प्रकरणामागं कोण असू शकतं, का राजकीय षडयंत्र आहे, का इतर कुठला वाद आहे, जमीन असेल, प्रॉपर्टी असेल, घर असेल, बंगला असेल. म्हणजे नेहमी वाद हे शेती म्हणजे जमीन आणि जागा, बंगले, ह्या सगळ्या गोष्टीतून होत असतात. परंतु हे नेमकं प्रकरण काय घडलंय, कशामुळं हे घडलंय आणि कशामुळे हे हल्ल्याचे प्रकरण घडले, तर या अगोदर सुद्धा इंदापूरमध्ये अनेक अशा हल्ले झालेले आहेत. नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील यांच्यावरती. तर इंदापूरची कायदा सुव्यवस्था नेमकी राखण्यात पोलीस अपयशी ठरतायत का गुन्हेगारच वरचढ होत चाललेले आहेत, या सगळ्याच गोष्टींची आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या सगळं काही लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर मात्र आपण चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती हल्ले होत आहेत हे आपण वारंवार आपल्याला दिसतंय. तसंच मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दाखवलं होतं, सांगितलं होतं की पंजाबमध्ये एका आमदारावरती हल्ला झाला आणि आमदाराला ताणोताणो मारलं होतं. तसंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा लोकांनी ताणलं, दगडफेक झाली त्यांच्यावरती सुद्धा. म्हणजे हे जे देशभर जे वातावरण आहे हे दूषित होत चाललेलं आहे आणि गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेली आहे की त्या गुन्हेगारीवरती अंकुश पोलीस प्रशासनाचा राहिलेला नाही. आता पोलीस प्रशासनाला काय म्हणून उपयोग नाही, कारण की राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनामध्ये वाढल्यामुळं हे सगळे प्रकार व्हायला लागलेले आहेत. या अगोदर सुद्धा गुन्हेगारीकरण नव्हतं का, तर नक्कीच होतं. मात्र पोलीस दंडुकेशाहीने त्या गुन्हेगारांचा बिमोड करत होते. 1995 ला आपण पाहिलं असेल की गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांना यमसदनी पाठवलं, परंतु त्यामध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे सुद्धा पोलीस खातं बदनाम झालं. आणि नंतर मानवी हक्क आयोग वगैरे यांनी हे इन्काउंटर पद्धत सगळी बंद केली. मात्र त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये राजकीय गुन्हेगारी वाढत गेली. जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार बाजूला पडले गेले, गुन्हेगारच आमदार खासदार झालेत. जसं की बिहारचा मुख्यमंत्री सम्राट चौधरी, 7 खुनाच्या केसेस आहेत आणि राज्याचा मुख्यमंत्री. असंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. सोलापूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे, कितीतरी दिवस जेलमध्ये होते विविध प्रकरणांमध्ये. असे महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री, आमदार, नगरसेवक, खासदार आहेत की ते अनेक वर्षोनवर्षे जेलमध्ये राहिलेले आहेत. अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती आणि आज तेच मंत्रिमंडळामध्ये तेच आमदार झाले, खासदार झाले, नगरसेवक झाली, सभापती झाले, झेडपी अध्यक्ष झालेत. आणि मग त्यामुळे गुन्हेगारीकरण कमी कसं होईल, गुन्हेगारीकरण उलट झपाट्यानं वाढतच जाईल. मग त्याचेच परिणाम आज हे राजकीय आपल्याला उमटताना दिसत आहेत. बघा, सदर घटना ही इंदापूर तालुक्यातली आहे. इंदापूर तालुक्याचे नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अण्णा पवार, त्यांचं अनिल नाव आहे परंतु अण्णा म्हणतात लोक, त्यांच्यावरती काल प्राणघाती हल्ला झाला. थोडक्यात बचवले, मानेचा वार पाठीवरती पडला. तर त्यांच्याच तोंडून दवाखान्यातला व्हिडिओ आपण ऐका. घेरा कापला डायरेक्टच त्यांनी वेगळंच
मला इथं फटका मारला, मी त्याला ढकललं, त्याने लगेच कमराला ते चोरकी चॉपर काढला, दुसऱ्याचा हातात पाहिजे. मग मी वशिमला जाऊन हाक मारली दुकानात. वशिमला हाक मारून असं पोहोच तर लगेच त्याने असं मारायला गेला की दंडावर बसला. आणि लगेच मग आपल्या नगरपालिकेचे कर्मचारी म्हणजे वर जा म्हणले. आणि मी आतमध्ये आलो नगरपालिकेत आणि तिथनं परत माघारी गेली. तुम्ही वर आला वरनं बघत असेल पळत घ्या खाली तोंडाला असं त्यांनी बांधलेलं होतं चौकजण. असं मी मान हे केली ना, डोक्यात मारायला गेला. मान असं करताना पाळताना बरोबर त्यांनी ती फुकणार होता पण ती दंडावर बसला. बाकी काय नाही, व्यवस्थित सुखरूप आहे. सुखरूप आहे. इंदापूरच्या जनतेला, तालुक्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की मी व्यवस्थित आहे. जे काही कोणी हे केलेलं आहे त्याच्यावर प्रशासन कारवाई करेल. काय झालं नेमकं, काय झालं काय मला काहीच माहीत नाही. मी नगरपालिकेतनं मीटिंग उरकून खाली आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चौघजण थांबलेले होते. मी आमचे नगरसेवक डगे मामांच्या गाडीवर बसलो. गाडीवर बसताना बरोबर तिथं ते आले खाली आणि मला म्हणायला लागले की तो ह्यांच्या अशा व्यक्तीबद्दल तो का बोलला. पण मी म्हणलं मी काय बोललेलोच नाही. त्यांनी एक चापट मला इथं डोक्याला मारल्यानंतर मी त्याला एक त्याला ढकलल्यानंतर त्यांनी कमराचा कोयता काढला. चॉपर का कोयता होता कमराला त्याचा. मग ते काढल्यानंतर मग मी थोडं मागं सरलो की मागच्या पोरांनी तिने दोघांनी मला ताणण्याचा प्रयत्न केला आणि डोक्यात मारायचं तर मी हुकवल्यानंतर ती माझ्या दंडावर बसला वार आणि तिथून मी पळत नगरपालिकेच्या कॅबिनला गेलो. परत बाकीचे ते कुठे गेले पळून काय मला माहिती. किती लोक होते? 4 लोक होते. व्यक्तीचं नाव घेतलं. गर्दी कमी करा, थोडं गर्दी कमी करा, प्रशासनाला सांगितलं. थोडं गर्दी कमी करा. आपण पाहिला असेल हा व्हिडिओ दवाखान्यातला. त्यांना भेटण्यासाठी लोकांची सुद्धा गर्दी. जे इंदापूरचे नगराध्यक्ष आहेत शहा हे सुद्धा स्वतः उपस्थित राहिले. तसंच अनेक लोक त्या ठिकाणी त्यांना बघायला आले. तर बघा, सदर घटना ही 2 जुलै दुपारच्या दरम्यान घडलेली आहे. इंदापूर नगरपालिकेतून हे नगरसेवक अण्णा म्हणजे विरोधी पक्षनेते हे बाहेर आले आणि त्यांच्यासोबत अजून एक दुसरे नगरसेवक होते. हे 2 जण बाहेर आले. त्याचबरोबर इतर काय लोक होते. हेच तिथं जे मारहाण करण्यासाठी आलेली ही 4 व्यक्ती आणि तोंडाला ते फडकं पॅक असं बांधून आलेले होते. आता ह्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली असं सांगण्यात येतं की जे विरोधी पक्षनेते आहेत अण्णा याने की अनिल पवार यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं बघा, काही 4 युवक तोंडाला बांधून आलेले होते आणि त्यांनी विचारलं की तू अमक्या दमक्या माणसाबद्दल असा का म्हटला. त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्यांच्या कानफाडात लगावली आणि त्यानंतर हत्यार काढून म्हणजे चॉपर किंवा कोयता काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे अनिल पवार यांना दवाखान्यात नेण्यात आलं तिथून. मात्र आता त्यांच्या सोबतचे जे काही कार्यकर्ते वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये जमले, परंतु तोपर्यंत घटना ही घडून गेली. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी कायदा सुव्यवस्था राखावी यासाठी पोलीस बंदोबस्त लावला. तसंच गुन्हेगारांच्या मागावरती काही पोलीस सुद्धा गेले. तसंच CCTV फुटेज वगैरे ते घेण्याचं आता काम सुरू झालेलं आहे. मात्र इंदापूर तालुक्यामध्ये आजवर आपण पाहिलं असेल की याच्या अगोदर सुद्धा असे हल्ले वारंवार झालेले आहेत. बऱ्याच जणांवरती, काही नगरसेवकांवरती झाले, नगराध्यक्षांवरती झाले. आपण वारंवार इंदापूरची परिस्थिती पाहिलेली आहे. इंदापूरची परिस्थिती ही अनेक दिवसापासून शांत होती. मात्र आता पुन्हा ती परिस्थिती पुन्हा गुन्हेगारीकडे उद्भवल्यासारखं आपल्याला सध्या तरी दिसतंय. तर बघा, सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी
गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत. तर तो एक छोटासा एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा आपण बघू शकता. खाली आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चौघ जण थांबलेले होते. मी आमचे नगरसेवक डगे मामांच्या गाडीवर बसलो. बसताना बरोबर तिथं ते आले खाली आणि मला म्हणायला लागले की तो यांच्या अशा व्यक्तीबद्दल तुझा बोलला. तर मी म्हणलं मी काय बोललेलोच नाही. त्यांनी एक तापड मला इथे डोक्याला मारल्यानंतर मी त्याला एक ढकलल्यानंतर त्यांनी कमराचा पायथा काढला. चॉपर का पायथा होता कमरेला त्याचं. ते काढल्यानंतर मग मी थोडं मागं सरलो की मागच्या पोरांनी तिने दोघांनी मला काढण्याचा प्रयत्न केला. डोक्यात मारायचं तर मी हुकवल्यानंतर ते दंडावर बसला. तिथून मी पळत नगरपालिकेच्या कॅबिनला गेलो. परत बाकीचे कुठे गेले पळून काय मला माहित नाही. 4 लोक बघा, हे 4 लोकांनी हल्ला केला. मात्र आता पोलिसात या सदर बाबीबाबत गुन्हा देखील झालेला आहे. 307 म्हणजे कलम 307 जीवे मारण्याचा जो प्रयत्न आपण ज्याला म्हणतो, त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच बरोबर काय काय कलम दाखल केले ते सुद्धा बघा FIR कॉपीमध्ये 307, 326, IPC 34 आणि आर्म ऍक्ट म्हणजे चॉपर कोयता बाळगल्या प्रकरणी किंवा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी आर्म ऍक्ट लागतो. आणि ह्याच्यामध्ये 120 बस सुद्धा लागलेला असेल. प्लॅनिंग करून मारहाण करणे म्हणजे 3 पेक्षा अधिक लोक एकत्र असतील तर 2 पेक्षा प्लॅनिंग करून मारहाण करणं हे सुद्धा ऍक्ट लागतो. तर त्यांनी जे सांगितलं की अज्ञात लोक म्हणजे अनिल पवार आणि वसीम शेख हे दोघं तिथं उभे राहिलेले होते आणि त्यानंतर दुसरे नगरसेवक ढगे म्हणून आहेत, त्यांच्या गाडीवरती बसून जात असताना तिथं 4 जण आले आणि त्या 4 जणांनी हल्ला केला, मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्या नगरसेवकांना. म्हणजे इंदापूर तालुक्याचा जो इतिहास आहे तो आजपर्यंतचा रक्तरंजित इतिहास आहे. राजकारणामध्ये अनेक मारामाऱ्या झालेल्या आहेत. तसंच या आधी सुद्धा असे बरेच प्रकार घडलेले आहेत. म्हणजे भाईगिरीचे जे प्रकार आहेत हे सर्रास वाढत चाललेले आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागाला बसतो. ग्रामीण भागामध्येच सर्वाधिक भाईगिरी वाढलेली, जे आपण पहिलं शहरामध्ये पाहत होतो. दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन, छोटा शकील अशा ज्या गँग होत्या मोठमोठ्या, त्या गँग हप्ते वसुली करायच्या. मात्र सध्या सुद्धा हे सगळं सत्र सुरूच आहे, परंतु ते राजकीय लोकांना धरून सगळं सुरू आहे. आपण पाहिलं बीडचं प्रकरण असेल किंवा राज्यात कुठं बी असेल किंवा देशामधली प्रकरणं असतील, सध्या राजकीय सगळे गुन्हेगार झालेले आहेत. राजकारणातले जे सगळे आज आहेत हे सगळे गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. आणि एखादा जर कोणी साधा सरळ माणूस जर राजकारणात आला तर अशा लोकांवरती मात्र असे हल्ले होतात की ज्याचा गुन्हेगारी हा पिंड नसतो, त्याला गुन्हेगारांबद्दल काही घेणं देणं नसतं. मात्र सरळ माणसाचं राजकारण नाही हेही तितकंच खरं आहे. आणि अशा घटना वारंवार घडणं हे तालुक्यासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, देशासाठी हे घातकच आहे. आता या प्रकरणाचा पोलीस उलगडा करतीलच. नेमकं काय झालं, कसं झालं, अद्याप तरी पोलिसांनी आरोपींना पकडलेलं नाही. मात्र पोलीस मागावर असतील. हे आरोपी काळ्या स्विफ्ट मधून आले होते असंही सांगण्यात येतंय. आता ती काळी स्विफ्ट समजा टोल नाक्यावरून ज्या गेलेली असेल, पास झाली असेल तर ती नक्कीच सापडणार. पोलीस यंत्रणा म्हणजे अशी आहे की कुणाला कोण सापडू शकत नाही असं कधीच नाही. पोलिसांनी मनात आणलं तर बरचसं काय करू शकतात. परंतु पोलिसांवरती जो दबाव असतो राजकीय, या राजकीय दबावामुळे पोलीस गुलाम बनलेत असं आपल्याला वारंवार अनेक गोष्टीतून दिसून येतं. म्हणजे पोलिसांना जर मनात आणलं तर एका दिवसात देशातली सगळी गुन्हेगारी पोलीस संपवू शकतात. मात्र पोलिसांवरतीच प्रचंड दबाव या राजकारणी लोकांचा आहे. पोलिसांना बी लेकरं बाळ आहे, ती बायका पोर आहे, ते म्हणते ती बाबा कुठं आपली नोकरी गेली तर आपली पंचायत होईल. त्याच्यामुळं त्या राजकारणी लोकांचं ऐकावं लागतं आणि म्हणून ही गुन्हेगारीकरण डोकं वर काढते. गुन्हेगारीकरण वाढलेलं आपल्याला दिसतं. फक्त काय की आरोपीला पकडून 4 काट्या मारलं, 4 लोकांमध्ये मारणं म्हणजे ते नाही. इतर जे गुन्हे घडत असतात त्याच्यामध्ये राजकीय दबाव येतो आणि राजकीय दबावापोटी काही गुन्हेगारांना सोडावं सुद्धा लागतं आणि तोच गुन्हेगार पुढे जाऊन मोठा गुन्हा करत असतो.
म्हणजे अशा विविध घटना आहेत, त्या अशा बऱ्याचशा घटना आहेत आणि अशा घटनेतून काहीतरी बोध घेणं सगळ्यांनी गरजेचं आहे. मात्र या अशा घटना घडू नये यासाठी सुद्धा सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळ पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.